सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठला आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। समचरण सरोजम सांद्र नीला बुधाभं, जगनहित पाणी मंडनम मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंदनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं Oh,
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाच करतारो वंदे वाणी विनायकं व्याभ्या विनान पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरं भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास्वरूपिणो यन्माया वशवरति विश्वमखिलं ब्रह्मादिदिमासुरा यत्सत्त्वादमृषेव भाति सकलं रज्जो यतो हि ब्रह्म यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधि स्थितिरिशावताम् वन्दे हुतमशेषिकारिणि परं रामाख्यावेश हरिम् संपाद्य ज्ञानाच विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं गुरुराया चरणी मस्तक ठेवितो आपल्या शिष्याला द्यावी मती मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या येते वारकरी वाट पाहतो तोवरी पुसोनिया सांगी मात घाली चरणावरी दंडवत सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर विठ्ठला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील उन्नत स्थितीला पोहोचलेले महान बिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या स्वतःच्या संसाराचं वाटोळ स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे एवढंच नाही ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि गाथ्याच्या रूपाने अखिल जगताला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय विठा अभंग तुकोबणेशी मुक्त कैवल्य तेजोनिधी वैराग्याद्वारा रसिकत्व प्राप्त भगवान श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून निवडलेले अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय समाजातील हित साधणाऱ्या साधकाच्या समाजातील हित साधणाऱ्या मनुष्याच्या आणि समाजातील हित साधणाऱ्या भगवत भक्ताच्या आई वडिलांना धन्यता देतात अभंगाचे थोडेसे चिंतन तत्पूर्वी थोडासा परिहार कैवल्याचे पुतळे ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानोबारायाच्या आशीष कृपाहार अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा परमात्माच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने
हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज इरळतकर वैकुंठवासी कैलासवासी इरळतकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याच गावातील ज्यांचं परमार्थामध्ये अख्खं आयुष्य गेलं हरिभक्त पारायण गुरुवर्य दासोपंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर गावातील सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी श्रोते मंडळी सप्ताहाचे संयोजक मंडळी तरुण मंडळी यांच्या प्रयत्नातून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत रामकथा श्री रामप्रभूची रामकथा या ठिकाणी चालू आहे आणि या सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला आपल्याच गावातील सर्व महाराज मंडळी त्यामध्ये हरिभक्त पारायण परमस्नेही परम आदरणीय परम मित्र गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त पारायण बाळू महाराज काकडे त्याचबरोबर हरिभक्त पारायण आपल्याच गावातील कीर्तनकार धोनीराम भाऊ महाराज निर्वळ त्याचबरोबर सोपान काका त्याचबरोबर अमोल महाराज गाते यांच्या सर्व गावातील महाराज मंडळी यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून ही सेवा माझ्याकडे आली असं समजतो आणि जास्त न वेळ घालवता कीर्तनाला सुरुवात करतो या कीर्तनाला उपस्थित सर्व परिसरातून महाराज मंडळी गायनाचार्य सर्व वारकरी मंडळी आज या कीर्तनाला उपस्थित आहेत त्यामध्ये हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य आदरणीय ज्यांच्याकडे मी मृदंग शिकलो कथाकार झालो कीर्तनकार झालो हरिभक्त पारायण आमचे गुरुजी गणेश महाराज जाधव महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत बर टाळ घेऊन उभे आहेत तर मी इथं बोलायला आहे आता काय बोलाव महाराज उपस्थित आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट कीर्तनकार गायनाचार्य परमार्थ प्रेमी आमचे आदरणीय गणेश महाराज सुरुंग महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजाला धन्यवाद त्याचबरोबर मी लहान होतो आणि लहानपणी टाळ कसा वाजवायचा बोल कसा मृदंगात कीर्तनात बोल कसा वापरायचा हे ज्यांनी शिकवलं हरिभक्त पारायण आमचे भाऊसाहेब महाराज महाराज सुद्धा उत्कृष्ट कीर्तन करतात महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आदरणीय आमचे गुरुवर्य म्हणायला काय हरकत नाही परमस्नेही परमपूज्य मधुकर महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या परतूर तालुक्याचं वैभव म्हणायला हरकत नाही भजन भीष्म महादेव महाराज मोहिते महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्याच गावातील हरिभक्त पारायण किसन महाराज दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संतोष महाराज आमचा हाय परिचय पण ते आता बरेच दिवस झाले ना भेट नाही संतोष महाराज महाराज उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्याच गावातील कीर्तनकार धोनी भाऊ महाराज महाराजही उपस्थित आहेत गावातली महाराज मंडळी काही त्यांचे घेतून थोडं लागतं गावातील भजनी मंडळी का गावातील सर्व परिसरातील भजनी मंडळी त्याचबरोबर महाराजांचं रामायण का रामायणाचार्य ज्यांच्या मुखातून श्री रामप्रभूची रामकथा तुम्ही श्रवण करत आहात हरिभक्त पारायण दगडूबा महाराज रोहिणीकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुंदर असे चौकदार या ठिकाणी उपस्थित आहे माऊली पाहिल्या तुमच्या मिशी असे जरा टाईट होते खाली पाहिल्या वयानं झालं का बर बर माऊली सुद्धा या ठिकाणी उपस्थित वातावरणच केलं त्याचबरोबर आपल्याच गावातील हरिभक्त पारायण परमपूज्य बाबा समोर बसलेले आहेत स्वामीजी समोर बसलेले आहेत त्याचबरोबर ज्यांचं गाथा पारायण या ठिकाणी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे आमच्या तळणी भागाचं वैभव वैकुंठवासी हरिभक्त पारायण उद्धव बाबा टिटवीकर यांचे उत्तराधिकारी कैलास महाराज राऊत महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पुनश्च एकदा सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी भजनी मंडळी वारकरी मंडळी
सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला ऐका, कीर्तनाला सुरुवात झाली, परंतु कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना महत्वाची सूचना सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. सगळ्याला आवाज येतो तिकडं? महिला मंडळ पाठीमागे आवाज येतो का? सूचना लक्ष देऊन ऐका. पहिली महत्वाची सूचना, कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, कीर्तनात आपले मोबाईल वाजू द्यायचे नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, कीर्तनाला आलात तुम्ही, कीर्तनाला बसलात, पण कीर्तनात बडबड करायची नाही. नाही तर मी नेहमी सांगतो, कीर्तन म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कल्लर टीव्ही समोर बसलेलो नाहीये. कीर्तनाची मर्यादा आहे आणि कीर्तनाची मर्यादा सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये लिहितात, ज्यानं कीर्तनात बडबड केली त्याला बेडू खावं लागतं. कीर्तन बडबड करील जो कोणी बेडू होनी. कीर्तनात जर बडबड केली महिला मंडळ तर कशाच्या जन्माला जावं लागतंय? बोला, ऐकू आलं नाही परमान? हा, मग कीर्तनात बडबड करायची नाही. आणि तुम्ही जर का कीर्तनात बडबड केली तर पुढच्या जन्मी ट्राय 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 करावं लागेल. मग कीर्तनात बडबड करायची नाही. आणि चौथी महत्वाची गोष्ट, कीर्तनात कोणी झोपायचं नाही. मग काय करायचं? फक्त आपल्याकडे 1 तास राहिलेला आहे. 8:30ला सुरुवात झाली, 9:30 वाजले. 1 तास राहिलेला आहे. एका तासामध्ये सुंदर असा भाव, सुंदर असं चिंतन या अभंगावरती आपल्याला करायचं आहे. एकच करा, सर्वांगाची कान करून लक्ष देऊ नाही का? विठाला विठाला. अभंगाला सुरुवात झाली, लक्ष देऊ नाही का? या अभंगामध्ये प्रवेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपोलिया हिता जो असे जागता. आपल्या हितासाठी जो जागा आहे. आपलं हित कशाला म्हणतात? पहिलाच प्रश्न आहे, हित म्हणजे काय? तर ते हित ते करावे देवाचे चिंतन. हित साधने म्हणजे देवाचं चिंतन करणे. बरोबर आहे ना? देवाचं भजन, देवाचं नामस्मरण करणे म्हणजे हे आपल्या जीवनातलं हित आहे. मग ज्यानं हित साधलं त्याला नाही धन्यता, मग त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. विठाला विठाला. ज्यानं हित साधलं त्याच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. हित साधणं म्हणजे नेमकं काय करणं? तर याचा अर्थ असा आहे, हित साधणं म्हणजे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो फेरा चुकविणं. जो 84 लक्ष योनीचा फेरा चुकवितो, हा जन्म चुकवितो, त्याला म्हणतात हित साधणं. महाराज, 4 गोष्टीमुळे आपल्याला हित साधता येतं. आपला जन्म चुकविता येतो. हा भवसागर, 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, भवसागर आहे, तो 4 साधना केल्याच्या नंतर आपला जन्म चुकतो. आपल्याला जन्म चुकविता येतो. आणि ज्यानं जन्म चुकविला त्यानं हित साधला असं म्हणता येईल. 4 साधना लक्षात घ्या तुम्ही. तर त्या जर 4 साधना केल्या तर माणसाचा जन्म चुकवतो. त्यातली पहिली साधना अशी आहे, भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. दुसरी साधना अशी आहे, त्या भगवंताला अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो. तिसरी साधना अशी आहे, त्या भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी केली की जन्म चुकतो. आणि चौथी साधना अशी आहे, आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो. विठाला विठाला. या 4ही साधनाचा आपण थोडक्यात विचार पाहू. पहिली साधना कोणती सांगितली? पहिली साधना भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. 4ही साधनाकडे माझ्याकडे प्रमाण आहेत, ओव्या आहेत. ऐका, पहिली साधना भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. तुम्ही म्हणतात महाराज सांगा काहीतरी पुरावा. कारण मुखी
वा, सुंदर असं महाराजांनी फरमान दिलेलं आहे. मुखी नाम हाती मोक्ष. मोक्ष पदाला जाणे म्हणजे काय, तर जन्म चुकविणे, जन्माचा खंड करणे म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा चुकविणे, यालाच खऱ्या अर्थानं मोक्ष म्हटलं जात. ऐका, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांचे. ऐका, भगवंताच्या नामचिंतनाने मोक्ष मिळतो, भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. तुम्ही म्हणतात महाराज अजून काहीतरी पुरावा सांगा, अजून काहीतरी प्रमाण सांगा. कारण कसे माहितीये का, महाराजांच्या बोलण्याला काहीतरी पुरावा असावा. बरोबर आहे का नाही? गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, अनेक ग्रंथ संतांचं वाङ्मय आहे आणि त्यातला काहीतरी महाराजांच्या बोलण्याला आधार असावा, काहीतरी पुरावा असावा. बरोबर आहे ना? महाराजांच्या बोलण्याला काय असावा? पुरावा. आणि ज्या महाराजांच्या बोलण्याला नाही पुरावा तो महाराज जिथं उभा आहे तिथंच पुरावा. विठाला विठाला. ऐका, भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर काही अभंग म्हणतो, त्या अभंगामध्ये पुरावा आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. असा हरिपाठात पाठ नाही, जन्मांतरीचे असं नाही. कारण आपल्या हरिपाठात लय चुका एक नाही दोन्ही बहुमान. आपल्या हरिपाठात सुरुवातीपासूनच चुका असतात. सुंदर ते ध्यान उभे वाटेवर वाटेवर असते आपल्या हरिपाठातलं चुका. बरोबर आहे ना सोपान महाराज? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. नाम संकीर्तनाचे फायदे सांगितलेले. जळतील पापे ही एक फायदा आहे. जन्मतरे असा पाठ आहे. जन्मतरे म्हणजे एक फायदा पाप जळताना, दुसरा फायदा जन्मतर होतो. विठाला विठाला. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म. आपल्या जर मुखानं अतिशय समर्पक प्रमाणे आपल्या मुखाने जर भगवंताच्या नामाचा उच्चार केला, ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्म खंडतो पहिली साधना आहे. नामचिंतनाने जन्म खंडतो, जन्म चुकतो. आणि ज्यानं नामचिंतन केलं, ज्यानं जन्म चुकविला त्यानं हीच साधना. चला दुसरी साधना. भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो ही पहिली साधना. दुसरी साधना, त्या भगवंताला अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो. सांगा महाराज काहीतरी पुरावा. काय पुरावा आहे? जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू. पहिली साधना भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. दुसरी साधना भगवंताला अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो. आणि तिसरी साधना त्या भगवान परमात्म्याची तीर्थक्षेत्राची वारी केल्याच्या नंतर जन्म चुकतो. तुम्ही म्हणता महाराज सांगा काहीतरी पुरावा. कोण गेलं वारीला, कोणाचा जन्म चुकला? तर माझे तुकोबाराय पंढरपूरला गेले, पुन्हा जन्मालाच आले नाही.
तुका पंढरीशी तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबाराय पंढरपूरला गेले आणि पुन्हा जन्माला आले नाही. याचा अर्थच असा आहे की तू त्या पंढरीरायाची त्या भगवान परमात्म्याची वारी केल्याच्या नंतर जन्म चुकतो. बरोबर आहे नाही. म्हणून वारी केली पाहिजे. बाळू महाराज आमच्या तळणीत गेल्या वर्षी असंच वारी जवळ आली, आषाढी वारी, आणि एका बाबाला म्हणलं चला बाबा वारीला, चला ना वारीला. ते म्हणलं काय सांगावं महाराज, आलो असतो वारीला, पण काल एक घटना घडली. मी म्हणलं काय घटना घडली? काय सांगावं म्हणे महाराज, शेळ्या सांभाळू लागलो, मग आभाळ आलं, मग कडाडकन चमकली आणि शेळ्याच्या अंगावर पडली. 10-500 पुड्याच मेल्या आमच्या. मी म्हणलं तू कुठं होता? ते मला शेळ्याच सांभाळू लागलो. मी म्हणलं तू भाग्यवान आहेस, तू तिथंच होता, पण तू या अंगावरच पडली नाही. खरा तर देवाचा नियम तुझ्याच अंगावर धरला होता, पण देवाचा नियम हुकला आणि शेळ्या गेल्या. बरोबर आहे ना. खरा नियम तुझ्याच अंगावर धरला होता, पण नियम हुकला देवाचा. कसं माहितीये का महाराज, माणसाचं प्रारब्ध नशीब जर चांगलं असलं ना, देवाचा यमाचा सुद्धा नियम हुकतो. ते म्हणतात कस काय का, काय झालं, एक गाव होतं आणि गावाच्या बाजूला एक चिंचाचं झाड होतं आणि त्या चिंचाच्या झाडाखाली एक साधू बसलेला असायचा, तपश्चर्या करायचा. कोण? साधू. तपश्चर्या त्याची साधना चालू असायची आणि चिंचाच्या झाडाखाली त्या चिंचाला चिंचा आलेल्या होत्या. काय? चिंचाला चिंचा आलेल्या होत्या. तर गावातले बारीक बारीक अशी पोरं रोज त्या चिंचाच्या झाडाखाली जायचे आणि दगड फेकून मारायचे. कशाला? चिंचाला, चिंचा खाली पाडण्यासाठी दगड घ्यायचे आणि फेकून मारायचे. दगड हुकला, चीच खाली नाही पडली की ती पोरं काय म्हणायची, आयला निमच हुकला. काय काय? दगड घ्यायचे, चिचाला फेकून मारायचे, दगड हुकला की पोरं म्हणायची आयला निमच हुकला. ते साधू म्हणायचा दगड यायचा हुकते आणि आईला का शिव्या देतात. पण पोरायला काय करते, दगड घ्यायचे फेकून मारायचे, दगड हुकला की पोरं म्हणायची आयला निमच हुकला. साधूला आला राग बाबा, साधूला राग आला. साधूला काय केलं, हे बघा पोरो, आता जर काहीला शिवी दिली तर यमा हीच पाडून येईल, म्हणूनच टाक. असं साधूनं त्या पोरायला शाप दिला. आणि पोरायला काय करते बाबा, या अशा पोरायला साधून शाप नियमन कळतो का? पोरं ते लेकरच पोरच. पुन्हा दुसऱ्या दिवशी दगड घेतले, फेकून मारले, दगड हुकला. दगड हुकला आणि पोरं म्हणजे आयला निमच हुकला. पाहता काय बाबा, साधूची शापवाणीच खरी झाली. जे यमानं हीच पाळली ती वरायच्या नाही, साधूच्या अंगावर साधूच मिळाला. वरून नियम बी म्हणला आयला निमच हुकला. विठाला विठाला. ऐका, वारीला गेलं पाहिजे. भगवंताच्या तीर्थक्षेत्राची वारी केल्याच्या नंतर जन्म चुकतो. ही झाली तिसरी साधना. आणि चौथी साधना अशी आहे, त्या चौथी साधना आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो, मोक्ष मिळतो, माणसाचा उद्धार होतो. कोणत्या ज्ञानाने? आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे, दुसऱ्या ज्ञानाने नाही महाराज. दुसरे अनेक ज्ञान आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक कादंबऱ्या आहेत, पण त्यांनी माणसाचा उद्धार होत, जन्म चुकत नाही. महाराज तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, कितीही पेपर कागद काही वाचा, कितीही कादंबऱ्या वाचा, काही फरक पडणार नाही. पण तुम्ही माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा जर वाचला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय. म्हणून ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. माझ्या
उघडो निमित्ताची गाठ उघडो मराठीत आणलं उघड केलं संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी भाषेत आणलं महाराज उघडोनी वेदार्थाचा ठेवा चोखोबरायचं प्रमाण आहे केला तरुणोपाय जीवा या जीवाला तरुण जाण्यासाठी सोपा उपाय माऊलींनी केला ते ज्ञान मिळवलं पाहिजे गाथा वाचला पाहिजे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बरोबर आहे बाबा काय वाचलं पाहिजे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे गाथा वाचला पाहिजे वाचवायचा नाद असला पाहिजे बरोबर आहे का नाही काही माणसं म्हणजे आहे ना आम्हाला वाचवायचा नाद काही लय बाळ महाराज वाचवायचा नाद असतो काही दिसलं की वाचित राहणार काही दिसलं पत्रिका दिसली वाचणार पेपर दिसला वाचणार पुढे बोर्ड दिसला वाचित बसणार एक जणाला लयच वाचवायचा नाद होता बाबा काही दिसलं की वाचव एकदा तर मोटरसायकल जाऊ लागलं मोटरसायकल जाता जाता एक बोर्ड दिसला तिथंच अर्धा घंटा बसला वाचवायचा नाद अहो गावात एक खांब होता मंदिराच्या समोर एक खांब होता आणि त्या खांबावरही काहीतरी लिहिलेलं होतं याला तो वाचवायचा नाद हा त्या खांबाच्या जवळ गेला खालून वाचण्यासाठी खालून असं वर पाहिलाय पण ते खालून दिसत नाही गेलं काय लिहिलंय खालून दिसत नव्हतं काय लिहिलंय पाट्यानं चष्मा लावला तरी दिसन टाचा वर करू पाहिलाय तरी दिसन आता काय अमोल महाराज राहिला त्या खांबावर चढला खांबावर चढून ती पाटी वाचली तर त्या पाटीवर लिहिलेलं होतं या खांबाला आजच कलर मारला याला कोणी हात लावू मग लागला अंगाकडे पाला म्हणतो हो राव चटच भरलो विठाला विठाला वाचवायचा नाद पाहिजे छंद पाहिजे पण संत वाङ्मय वाचवायचा छंद पाहिजे बरोबर आहे का नाही संत वाङ्मय ऐका संत विचाराने संत वाङ्मयाने माणूस होतो ही ताकद फक्त संत विचारात वाक्य कमी पडलं का अजून ऐका संत विचाराने संत वाङ्मयाने माणूस होतो यात नवल नाही तर संत विचाराने माणूस न राहता माणूस देव होतो ही ताकद फक्त संत विचारात आहे म्हणून ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे कोणतं आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे पण माणसं बाळू महाराज ते ज्ञान प्राप्त करत नाही दुसरे ज्ञान प्राप्त करते बरोबर आहे का नाही दुसरे अनेक ज्ञान आहेत डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे कलेक्टर आहे फक्त हे पगारीसाठी पोटासाठी ज्ञान आहे त्या ज्ञानाने माणसाचा उद्धार होणार नाही कदापि उद्धार होणार नाही ते फक्त पगारीसाठी पोटासाठी ज्ञान आहे ते माणसाला काय तरुण जाण्याचं ज्ञान असावं पोहण्याचं ज्ञान असावं तरुण जाण्याचं ज्ञान असावं बरोबर आहे का नाही ते ज्ञान तरुण येणार नाही आत्मज्ञान मात्र तरुण येण्याशिवाय राहणार नाही काय झालं बघा एकदा एक डॉक्टर एक पोलीस एक वकील आणि एक प्रगतशील शेतकरी 4 जण एकत्र आले कोण दादा कोण डॉक्टर वकील पोलीस आणि एक प्रगतशील शेतकरी हुशार शेतकरी 4 जण एकत्र आले सुट्टीचा दिवस होता बाळू महाराज सुट्टीचा दिवस होता म्हणले चला आपण जरा आता कुठेतरी फिरायला जाऊ त्या डॉक्टर मला समुद्रात फिरायला जाऊ आले समुद्राच्या काठाला भाऊसाहेब महाराज समुद्राच्या काठाला आले कोण डॉक्टर वकील पोलीस आणि हुशार शेतकरी म्हणले आता समुद्राच्या काठाला एक कोळ्याचं पोरग होतं नाव घेऊन उभा होतं कोळ्याच्या पोराला म्हणजे बाळ चल बरं जरा आम्हाला समुद्रात फेरफटका मारायचा आहे
ते बिचारा गरीब होतं, कोळ्याचं पोरगा अनपड शिकलेलं नाही काय नाही. ते म्हणलं बसा नावेत. हे 14 जण हुशार नावेमध्ये बसले, नावेत बसले आणि नाव निघाली. आता 2-3 किलोमीटर पाण्यात नाव गेली, पाण्यात 2-3 किलोमीटर नाव गेली. आता हे 14 जण स्वतःला हुशार समजू लागले, स्वतःला ज्ञानी समजू लागले. हे का गपची बसतीत का, लागले त्या कोळ्याच्या पोराच्या खोड्या काढायला. तुला काय येतंय? एक म्हणतो मी वकील आहे. तुला काय येतंय? तू असा जन्म गेला नावा चालू चालू. एक म्हणतो मी डॉक्टर आहे, याचा असाच जन्म वाया गेला नावा चालू चालू. तुला काय येतंय? याला काय येतंय? तुला काय येतंय? अशी लागली त्या कोळ्याच्या पोराच्या खापल्या काढायला. कोळ्याच्या पोराच्या काय खापल्या काढायला लागले. तुला काय येतंय? तुला काय येतंय? भाऊसाहेब महाराज, मला असं वाटतंय आपल्या संप्रदायात तसे लय झाले. याला काय वाजिता येतंय? याला काय गाता येते? याला काय कीर्तन करता येतंय? आणि ह्यो काय कथा करतोय? बरोबर आहे ना? मला असं वाटतंय आता आपल्या याच्यात जरा गायनाचार्य, मृदंगाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य कमी झालेत, मग खापल्याचार्य लय झाले. विठाला विठाला ते लागले त्या कोळ्याच्या पोराच्या खापल्या काढायला. तुला काय येतंय? सुरुवातीला वकील पुढे आला. बाबा वकील पुढे आला, म्हणला बाळ सांग बर जरा, भारतीय कायदा व्यवस्थेचा काही माहिती आहे का, ज्ञान आहे का भारतीय कायदा व्यवस्थेचं? वकील ते कोळ्याचं पोरगं म्हणलं मला काही ज्ञान नाही. नाही तुझा जन्म व्यर्थ गेला. कोण म्हणलं? वकील. मग आला डॉक्टर, आला पुढं. नावेतली घटना. डॉक्टर पुढे आला. डॉक्टर ते इन गिन केलेली टेटेस्कोप काय म्हणते ते कानात घातलेलं हेडफोन नसते ते कानात घातलेलं आणि ते बॅग गिन गिन चष्मा गिस्मा केला. म्हणला बाळ, कोळ्याच्या पोराला नावेतली गोष्ट, बाळ तुला काही दवाखान्याची माहिती आहे का? बाळ म्हणलं कशी कशी? जिवंत माणसं मारणं, मेलेले 2-4 दिवस दवाखान्यात ठेवणं, त्याच्या नातेवाईकाकडून बिल वसूल करणं, अशी काही दवाखान्याची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. नाही तुझा जन्म व्यर्थ गेला. मग आला पोलीस. ती इनगिन केलेली खाकीचे कपडे, ती लाल तुऱ्याची टोपी, हातात इतकं दंडकू. म्हणला बाळ तुला काही पोलीस खात्याची माहिती आहे का? बाळ म्हणलं कशी कशी? आरोपी कसा पकडायचा, त्याचा गुन्हा नसला तरी त्याच्याकडून बंडल कसं वसूल करून घ्यायचं, असं काही पोलीस खात्याची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. नाही तुझा जन्म व्यर्थ गेला. मग आला शेतकरी. हा हुशार शेतकरी, कडक गिडक टोपी गिपी घातलेली, द्राक्षाच्या संत्र्याच्या बागा, डाळिंबाच्या बागा. मला बाळ तुला काही शेतीची माहिती आहे का? ते बाळ म्हणलं कशी कशी? कापूस जर 5 क्विंटल झाला, त्याच्यात पाणी टाकून 8 क्विंटल वजन कसं करावं? मसड जर 4 लिटर दूध देते, त्याच्यात काय टाकून 6 लिटर करावं? असं काही शेतीची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. नाही तुझा जन्म व्यर्थ गेला. महाराज चौघ म्हणले त्या कोळ्याच्या पोराला तुझा जन्म व्यर्थ गेला. पण ते डगमगलं नाही, कारण त्याच्याकडे जे ज्ञान होतं त्याचं परिपक्व ज्ञान होतं. थोडीशी नाव पुढे गेली, वादळ सुटलं आणि त्या लासा अशा उसंडायला लागल्या समुद्रातल्या, आणि अशी नाव डगमगायला लागली. जशी नाव हलायली, पाणी ते लाटा उसंडायला, तसं तसं समुद्रातलं पाणी हळूहळू नावेत घुसायला लागलं. जसं नावेत पाणी घुसायलं तसे चौघ लागले हळूहळू धोतरवर करायला. पाय लागले वर घ्यायला. आणि मग काय हळूहळू 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 पाण्याने नाव भरायला लागली ना, तसे 4 जण म्हणायला लागले कोळ्याच्या पोराला, अरे कोळ्याच्या पोरा काय होतंय? कोळ्याचं पोरग म्हणलं वादळ सुटलंय, पाणी नावेत घुसायले. मग आता का? आता काही नाही, आखी नाव पाण्याने भरणार, आपण सगळे मरणार.
चौघ लागले पोळ्याच्या पोराला हात जोडायला. अरे बाळ, काहीतरी उपाय कर, काहीतरी पर्याय कर, काहीतरी उपाय सांग याच्यातून वाचण्यासाठी. काय आहे उपाय? पोळ्याचं पोरग म्हणलं आहे ना उपाय. म्हणले पटकन सांग काय उपाय आहे. पोळ्याचं पोरग म्हणलं तुम्हाला चाव घ्यायला पावायचं ज्ञान आहे का? चौघ म्हणजे नाही. नाही. अरे माझा जन्म व्यर्थ झाला, तुम्ही पाहायलाच राहणार नाही, तुमचा आताच जाणार आहे. मला सांगा, वयाच्या पोराकडे कोणतं ज्ञान होतं? पोहायचं, तरुण जाण्याचं ज्ञान होतं. आणि या चौघाईकडे नव्हतं. तसं माणसाला तरुण जाण्याचं ज्ञान असावा. हा भवसागर तरुण जाण्याचं ज्ञान असावा. भवसागर जर तरुण जाण्याचं ज्ञान कोणतं असेल तर गाथा ज्ञानेश्वरी याच्याशिवाय पर्याय नाही. विठाला विठाला. महाराज, ज्ञानाला किंमत आहे. तुम्ही किती सुंदर दिसता, किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, याला काही किंमत नाही. दादा, आपल्याकडे मोबाईल असावा का? मोबाईल वापरायचं ज्ञान असावा? बोला. एका माथ्याला मोबाईल घेतला, स्क्रीन टच, पण लावताच येत नाही. ते संस्थेवर येते, पोरायला म्हणते एवढं बटन दे बरं दाबून. आहे का नाही? वस्तू आहे, वस्तूला काही किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. आपल्याकडे वस्तू असेल, ज्ञान नसेल, त्या वस्तूचा काही उपयोग नाही. वस्तू नाही पण ज्ञान आहे, पण ते ज्ञान कधीतरी कामी येईल. जुने कीर्तनकार याला एक दृष्टांत सांगतात बघा. वस्तू आहे पण वस्तू वापरायचं ज्ञान नसल्याच्या नंतर काय फटफजिती होती सांगतो तुम्हाला. भजन करावे. वस्तू आहे, वस्तू मिळवली, पण वस्तू वापरायची ज्ञान नसल्यावर काय फटफजिती होती ऐका. काय झालं, नवीनच लग्न झालं आणि मुलगी नांदायला आली. तर नवीन लग्न झालं, मुलगी नांदायला आल्याच्या नंतर तिचा गुरु कोण असतो तिथे सासर घरी? बोला. महिला मंडळी पुरुष मंडळी बोलत नाहीत का? हा, सगळे संन्यासी हे लेकरं कोणाची? हा, बोलू नका म्हणले. मुलगी नांदायला आल्याच्या नंतर बरोबर उत्तर दिलं काय? तिला गुरु कोण असतो? सासू. मग ती सासू त्या सुनाला सारखी म्हणायची, का ग सुनबाई, त्या लग्नात त्या बापानं सगळं दिलं, त्या माईनं सगळं त्या लग्नात दिलं, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला, पाणी तापवायचा बम नाही द्याला. म्हातारी लागली बम बम करायला, बम बम करायला लागली म्हातारी. मग नेमकी सुनबाई माहेराला गेली. सुनबाईनं आईला सांगितलं, आई ती म्हातारी सारखी मला त्रास द्याली, भाकर खाला बसले, ती सारखी म्हणते त्या माईनं सगळं दिलं, त्या बापानं सगळं दिलं, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला, पाणी तापवायचा बम नाही द्याला. ती म्हणजे थांब थांब थांब, आता त्या पप्पाला सांगते, बघितलं पप्पा इकडे या. ते आलं घाबरत घाबरत. काय म्हणती? अहो आपल्या ठकीला तिची सारखं सासू सारखी त्रास द्यायची. काय झालं? काय झालं? सारखी म्हणते त्या माईनं सगळं दिलं, पाणी तापवायचा बम नाही द्याला, त्या बापानं सगळं दिलं, पाणी तापवायचा बम नाही द्याला. ते मला त्याचा होता लग्नात, पण घाई गडबडीत लॉकडाऊन मध्ये लग्न झालं आणि राहिला. म्हातारी म्हणजे राहिला गेला काय नाही, आजची आज परतूरला जा आणि बंब घेऊन या. महाराज, बाप बी असा करारी होता, जे दुपारून परतूरला गेला आणि बंब घेऊन आला. बंब आणला त्यानं, दुसऱ्या दिवशी मुलीची बोळवणूक केली, बंब घेऊन सून ती मुलगी सासर घरी गेली. सासून बंब बघितला, सासू तर जमिनी उचलच ना, हात भरवरून लागली त्याला. बंबन 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 लागली करायला. साऱ्या गावाला सांगत सुटली, साऱ्या गावाला सांगत सुटली. सुनबाईनं बंब आणला, सुनबाईनं बंब आणला. अख्ख्या गावाला इतका आनंद झाला म्हातारीला.
अहो संध्याकाळी सगळे जेवले, घरातले सगळे जेवले. म्हातारीला इतका आनंद, भूकच लागल. इकून तिकून 2-3 घास म्हातारीनं खाल्ले आणि महाराज झोपली. म्हातारी झोपची ना म्हातारीला. म्हातारीला वाटायचं सकाळी कधी उठते आणि कधी बंब पेटते आणि कधी गरम पाणी करते. काय झोपत ना म्हातारीला. इकून तिकून भाऊसाहेब महाराज म्हातारीला डुकला लागला. म्हातारी सकाळी 3लाच उठली. काकड्याला उठती का म्हातारी? म्हातारीला बंब पेटवायचा आहे. मग 3ला उठली म्हातारी आणि आता आमुष्याची रात्र होती. तिला असं वाटलं घरात कुठं बंब पेटवा, अंगणात मांडाव, म्हणून घरातला उचलला अंगणात मांडला म्हातारीनं बंब. म्हातारीनं विचार केला बंब पेटवायच्या आधी आपण काय करू, आधी पाणी आणून टाकू. जुना काळ, गावाच्या बाहेर हापसा होता. ऐका लक्ष देऊन 3 वाजता म्हातारीनं चुंबळ केली, 2 हांडे घेतले आणि गावाच्या बाहेर गेले. हापशावर पाणी हापशिलं. एक कमरावर एक डोक्यावर घेतला हांडा आणि सकाळी 3 वाजता बंबाच्या जवळ आली म्हातारी. पण बंबात पाणी कशात टाकायचं ज्ञानच नाही ना म्हातारीला. ज्ञानाला किंमत आहे ना. महाराज 3 वाजता त्या म्हातारीनं 2 हांडे त्या बंबात टाकले. 2 हांडे बंबात टाकले, पण बंब काही भरला नाही. म्हातारी म्हणजे हा काय पाहुणे कराले. 2 हांड्याने बंब भरला नाही. बंब जरा पाहुण्यानं मोठाच गेलाय, अजून पाणी आणा. पुन्हा गेली म्हातारी हापशाव. 2 हांडे आणले म्हातारीनं पुन्हा भरून. पुन्हा ते 2 असे 4 हांडे त्या बंबात टाकले. बंब काय भरला नाही. म्हातारी म्हणते अजून जरा मोठा दिसतोय बंब, अजून पाणी आणा, अजून पाणी. बघता बघता महादेव महाराज 5 वाजूस्तोर 40 हांडे टाकले म्हातारीने त्या बंबात. 40 बंबात टाकले पाणी, पण बंब काय भरला. कशाला बंब भरण, ती पाणी टाकीत होती लाकडं टाकायच्या नळ्यात. त्याला खालून सवान असतंय, जसं पाणी टाकलं तसं सरळच पाणी गेलं खालच्या आळीला. आता 5 वाजले होते. खालच्या आळीच्या बाया सकाळी सकाळीच उठल्या. जुना काळ होता, सकाळी सकाळी जावा, काय बाथरूम नव्हते, काय नव्हते. 5 वाजता अंधाराचा फायदा घेण्यासाठी निघाल्या. आणि मग लेकरं बाळ सकाळी 5 वाजता खालच्या आळीचे उठले. गलीत तर पाहता सगळं पाणीच झाले. म्हणजे पाऊस तर पडला नाही, गलीत पाणी कस काय वाहलंय, पाणी कस काय वाहलंय. मग काही काही म्हणल्या कागा बाबू वरच्या आळीच्या पाटलाला मुलगा झाला काय. म्हणजे जुन्या काळात एखाद्याला जर फार दिवसानं उतार वयात मुलगा झाला तर गावातल्या महिला काय करायच्या, एक एक घागर पाणी त्याच्या दारात नेऊन येत होती. त्याला काय म्हणते, बरोबर आहे का नाही. एकूण एकीला बाया खालच्या आळीच्या चर्चा करायला लागल्या. का बाबू वरच्या आळीच्या पाटलाला मुलगा झाला काय, साऱ्या गावाने हेल घातलाय. वरच्या आळीचं पाणी खालच्या आळीला आलंय. मग खालच्या आळीच्या बाया लेकरं बाळण ते संडासला जायचं दिलं सोडून वरच्या आळीला. मुलगा पाहला पाटलाचा. वरच्या आळीला आले तर महाराज ही म्हातारी अंधारात जरा जरा दिसू लागली. म्हातारी सारखी 2 हांडे तिच्या जवळ, बंब हापसा, हापसा बंब, बंब हापसा, हापसा बंब. सारखी इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडे चक्रा मारू लागली. लोक म्हणले कोण आहे रे, कोण आहे रे. काही म्हणले ही शांताबाई. चक्रा मारू लागली शांताबाई. मग काय एक जणांनी अहो काय चाललं शांताबाई. महाराज शांताबाईनं जे पदर फसला, शांताबाई म्हणाले काय पाहुणे करारी, गाव घराचं काय आता गावाचं पाणी तापण, एवढा आमच्या पाहुण्यानं बंब द्या. लोक बंबाच्या जवळ आले म्हणले काकू बंब तर एवढा दिसत नाही. म्हातारी म्हणजे असं कसं, 40 हांडे त्या बंबात टाकलीत. लोक म्हणजे काकू भारतात तर एवढा तयार नाही झाला अजून बंब. म्हातारी म्हणजे असं कसं, 3 वाजल्यापासून पाणी आणाले तरी बंब भरला नाही. लोक म्हणले काकू खालच्या आळीला पाणी गेलंय. म्हातारी म्हणली असं कसं, बंब काय फुटका नाही, नवा बंब द्यालाय पाहुणे.
लोक म्हणले काकू तुम्ही पाणी कशात टाकलंय? कशात टाकलंय? बंबात टाकलंय. म्हातारी टपली होती ना पाणी आणून, बंबात टाकलंय. लोक म्हणले शांताबाई जरा शांत व्हा, पाणी कशात टाकलं हे सांगा. म्हातारी म्हणली या मधल्या नळ्यात टाकले. नळ्यात? लोक म्हणले काकू ती लाकडं टाकायची जागा आहे, लाकडं टाकायच्या जागेत तुम्ही पाणी टाकलंय. मग लोक म्हणले पाणी गेलं खायच्या आईला. काय? पाणी गेलं खायच्या आईला. म्हातारी म्हणली मी नळ्यातच पाणी टाकलं. म्हातारी म्हणली मग आता टाकतो आणलेलं पाणी कुठे गेलं? लोक म्हणले पाणी गेलं खालच्या आळीला. मग म्हातारी म्हणले या लाकडाचं सरपणाचं काय करू? लोक म्हणले लाकडाचं सरपणाचं भाई तुम्ही व्हा मसन वाट्यात पुढं, आम्ही घेऊन येतो माग. ऐका, म्हातारीनं बंब मिळवला नाही का? बंब मिळवला म्हातारीनं. सुनाला भाकर सुद्धा गोड लागू दिली नाही. वस्तू मिळवली म्हातारीनं, पण ती वस्तू वापरायचं ज्ञान नसल्यामुळे म्हातारी 3 वाजल्यापासून पाणी आणून बेजार झाली. पण बंब काय भरला? केवळ ज्ञान नसल्यामुळे. मग वस्तूला काही किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे, आत्मज्ञानाला किंमत आहे. म्हणून ते आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ऐका, 4थी साधना, आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो. आणि जो ज्ञान प्राप्त करतो, जो जन्म चुकवितो त्यानं हीच साधला असं म्हणता येईल. ऐका, जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो त्याचा जन्म चुकतो, त्यानं हीच साधला असं म्हणता येईल. जो नामचिंतन करतो तो जन्म चुकवितो, आणि जो जन्म चुकवितो त्यानं हीच साधला असं म्हणता येईल. जो अखंड भगवान परमात्म्याच्या तीर्थचक्राची वारी करतो तो जन्म चुकवितो. आणि 4ही साधना जे करतात ते जन्म चुकवितात, आणि जे जन्म चुकवितात तेच खऱ्या अर्थाने ही साधतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे हित साधतात, जे आपला जन्म सार्थकी लावतात त्याला नाही धन्यता, मग त्यांच्या आई वडिलांना धन्यता. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात जो आपल्या हितासाठी जागा आहे, जो आपलं हित साधतो त्याला नाही धन्यता, मग त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिलेली. महाराज, हित साधण्यासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी, जन्म सार्थकी लावण्यासाठी हाच एक नरदेह आहे, दुसऱ्या नरदेहात नाही. महाराज, कोणती साधना दुसऱ्या नरदेहात? हा नरदेह एक म्हणजे आपल्याला संधी आहे, बरोबर आहे की नाही? संधी आहे.
आणि संधी मिळाली की संधीचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. आणि जो संधीचं सोनं करतो तो खरा हित साधतो. जो संधीचं सोनं करतो त्यानं हित साधला असं म्हणता येतं. ऐका, जगद्गुरु तुकोबारायला संधी मिळाली, जगद्गुरु तुकोबारायानं संधीचं सोनं केलं म्हणून आजही लाखो लोकांमध्ये वैकुंठ गमन सोहळा साजरा होतो. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी संधीचं सोनं केलं म्हणून अजूनही समाधी सोहळा हजारो लाखो लोकांमध्ये साजरा होतो. एवढंच नाही, आज रंगनाथ बाबानं संधीचं सोनं केलंय म्हणून आपल्या गावातच नाही तर जवळजवळ आपल्या मराठवाड्यात 60 ते 70 सप्ताह चालू आहे. याला म्हणतात संधीचं सोनं. संधी मिळाली की संधीचं सोनं केलं पाहिजे. आपल्या इथे रामायण चालू आहे, भावार्थ रामायण. भावार्थ रामायण चालू आहे. रामायणात एक संधी आलेली बघा, फार गोड संधी आहे. रामायण गोड आहे, प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. घरातल्या प्रत्येक सुनांनी रामकथा ऐकली पाहिजे, सासूंनी रामकथा ऐकली पाहिजे, भावाभावांनी रामकथा ऐकली पाहिजे. काय आहे रामायणामध्ये ऐका. रामकथेच्या माध्यमातून तुम्ही माता कौशल्येचं चरित्र, माता सुमित्रेचं चरित्र, माता कैकेयीचं चरित्र ऐकल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला कळेल एक सासू कशी आदर्श असली पाहिजे. प्रत्येक पत्नीने ही रामकथा ऐकली पाहिजे. कारण माझं सौभाग्य जर 14 वर्ष वनवासात जात असेल, माझं सौभाग्य जर 14 वर्ष काही खात नसेल, माझं सौभाग्य जर 14 वर्ष रामप्रभू सोबत राहून उपवास करत असेल, 14 वर्ष झोपत असेल, तर मला या अयोध्येत राहून झोपण्याचा खाण्याचा अधिकार नाही. उर्मिला मातेचं चरित्र ऐकल्याच्या नंतर नक्कीच पत्नीला कळेल एक पत्नी कशी आदर्श असली पाहिजे. रामायणातील सावत्र बंधू प्रेम काय आहे हे प्रत्येक भावाभावांनी रामकथा ऐकली पाहिजे, हे लक्षात येईल. फार गोड संधी आलेली आहे रामायणामध्ये. रामायण ऐकलेलं आहे तुम्ही. रामायणात एक संधी अशी आली बघा, ज्या वेळेला रामप्रभू लक्ष्मणजी आणि जानकी माता वनवासासाठी निघाले. वनवासाचा 3रा दिवस होता. त्या ठिकाणी तमसा नदीच्या पात्रात मुक्काम झाला प्रभूचा, पहिला मुक्काम. तिथून पुढे निघाले. 3रा दिवस होता. एक गंगेच्या काठावरती गेले आणि त्या गंगेच्या काठावरती एक नाव घेऊन उभा होता. त्याला केवट म्हणतात. आणि केवटाच्या पुढे रामप्रभू जातात आणि त्या रामप्रभू त्या केवटाला हात जोडतात, म्हणतात केवटा, आमचा आज वनवासाचा 3रा दिवस आहे. माझ्यासोबत जानकी आहे, लखन भैया आहे. आम्हाला तुझ्या नावेत बसून पलीकडे जायचं आहे. पण ऐका, केवट रामप्रभूला ओळखीत, लक्ष्मणाला ओळखीत नाही. तुळशीदासजी म्हणतात, मागी नाव केवट नाही रे माना. केवट मानायला सुद्धा तयार नाही. नाव मागितली, घ्यायला तयार. शेवटी बराच वेळ झाला. रामप्रभू केवटाला म्हणतात, केवटा, अरे तुला माहितीये का मी कोण आहे? अरे माझ्या प्राप्तीसाठी अखंड हरिनाम सत्ता आहे, माझ्या प्राप्तीसाठी काकडा आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे, हे सगळं माझ्या प्राप्तीसाठी आहे. अरे विश्व माझ्या ताब्यात आहे, तुला माहितीये का मी कोण आहे? आणि तू मला नाव देत नाही. एवढं बोलल्याच्या नंतर केवट मग मात्र म्हणतो, प्रभू मला चांगलं माहितीये, पण तुम्हाला नाव द्यायला काही हरकत नाही, पण थोडीशी अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे? म्हणजे मागच्या महिन्यातलं तुमचं चरित्र असं आहे. नाव दिली असते तुम्हाला. मागच्या महिन्यात तुमचं चरित्र असं आहे, ज्या वेळेला विश्वामित्रासोबत तुम्ही यज्ञाचं रक्षण करत जात होते, त्यावेळेला एक आश्रम लागला होता. त्या आश्रमामध्ये एक दगड पडलेला होता. आश्रम एक दिख मगम आहे, खगमृग जीव जंतुतः नाही, अशा पद्धतीचा तो आश्रम. आतमध्ये एक दगड पडलेला होता. ऐकताय ना प्रभू, ऐकताय ना? असं केवट म्हणू लागला रामप्रभूला. लक्ष देऊन ऐका. गपचीप रामप्रभूला ती उभं राहून ती कथा ऐकावं लागली. हा सांग केवटा. मग केवट सांगू लागला, आश्रम होता, त्या आश्रमामध्ये एक दगड पडलेला होता आणि तुमचा पायाचा स्पर्श त्या दगडाला झाला आणि त्या दगडाची बाई झाली. प्रभू तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली, माझी नाव तर लाकडाची, बरोबर आहे का नाही? आणि या लाकडाची नावेची जर बाई झाली तर एक बाई सांभाळता सांभाळता बरगड्या उड्या पाहिजे, दोन बाया कशी सांभाळतात.
प्रभू हे माझ्याच्यानं काही शक्य आहे? अहो प्रभू काय सांगू तुम्हाला, महागाई एवढी वाढली, एकाच बाईला 10,000चा किराणा एका महिन्यात लागायला लागलाय, 2 बाया कशा सांभाळू, असं केवट रामप्रभूला म्हणू लागला. मग नाव घेतो म्हणलं केवट, पण हे असं होईल म्हणजे काय करावं लागेल, काहीतरी पर्याय सांग. ऐका, जगाचा मालक केवटाला पर्याय विचारतो आणि आता केवट पर्याय सांगतो. केवट म्हणतो प्रभू काही नाही, तुमच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली नव्हती, मग पायाचे रजकण त्या दगडाला लागले आणि त्या दगडाची बाई झाली. अरे उपाय सांग. केवट उपाय सांगितला केवटाने. काय नाही प्रभू, माझ्या घरून एखादं पात्र आणावं लागेल, त्याच्यात तुमचे पाय धुवावं लागतील आणि स्वच्छ पाय धुवावं लागतील, आणि तुमचे का पाय मातीच्या वेगळे झाले मग नावेत बसायला काही हरकत नाही. आता वेळ खूप झाला होता, बराच वेळ झाला होता. रामप्रभू म्हणले जाय लवकर आणि एखादं तुझ्या घरून भांड काय आणायचं तो. पळतच घरी गेला. बायकोला आवाज दिला, अगं चल, परमात्म्याचे पाय धुण्याचा योग आहे, सगळ्यांच्या नावं डावल्यात, आपल्या नावेत बसायला तयार झालेत, चल. नावाड्याची बायको रडू लागली, कारण घरात एकही धातूचं भांड नव्हतं. फार गोड कथा आहे पण थोडीशी फास्ट सांगतो. घरात फक्त एक काय होतं, पीठ मळायचं लाकडाचं, काय म्हणतात तिकडं, काठवट होत. आणि मग ती काठवट घेतली. केवटाचा 10 वर्षाचा मुलगा, केवटाची धर्मपत्नी आणि केवट तिघ जण गंगेच्या काठावरती आले आणि गंगेच्या काठावरती केवटानं अशी काठवट ठेवली आणि रामप्रभूला सांगितलं, प्रभू हा तुमचा उजवा पाय. रामप्रभूने उजवा पाय त्या काठवटीत ठेवला. आणि ऐका आता संधी पहा, संधी. रामप्रभूने उजवा पाय काठवटीत ठेवला. केवटाचा मुलगा, 10 वर्षाचा मुलगा आपल्या हाताने गंगेतलं पाणी घेऊन रामप्रभूच्या पायावर बसतो. स्वतः केवट परमात्म्याचे पाय धुतो आणि केवटाची धर्मपत्नी आपल्या पदराने पाय पुसते, पाय कोरडा करते. काय संधी महाराज, ऐका. उजवा पाय धुतला, उजवा पाय धुवून झाला. म्हणले प्रभू हा डावा पाय. पुन्हा डावा पाय प्रभूनं काठवटीत ठेवला. अगदी त्याच पद्धतीनं पाय तिघही धुवू लागले. डावा पाय धुतला तोपर्यंत उजवा गेला खाली. उजव्याला लागली ना माती, आणि माती तर काही लागू द्यायची नाही पायाला. केवट म्हणा प्रभू पुन्हा उजवा पाय, पुन्हा उजवा ठुला, डावा गेला खाली, पुन्हा डावा, डावा उजवा, डावा उजवा. अरे लक्ष्मणाला राग आला, अरे कुठपर्यंत पाय धुतो तू, उरक लवकर. पावणे किती, 10:15 वाजले, उरक लवकर, पटकन उरक, कुठपर्यंत पाय धुतो तू. लक्ष्मणाला राग आला. केवट मला, अरे मी तरी काय करू, अरे परमात्म्याचे पाय खाली जातात, त्याला धूळ लागते, आणि हे सगळं पुढे नावेची बाई होऊ नये म्हणून सगळं उपक्रम चालू आहे. आणि मग केवट परमात्मा म्हणतो केवटाला, केवटा अरे तूच काहीतरी पर्याय काढ, का बेजार करतो. पुन्हा एकदा पर्याय विचारला आणि पुन्हा केवट पर्याय सांगतो. केवट म्हणतो प्रभू तुम्ही काय करा, उजवा पाय काठवटीत ठेवा आणि एक पाय असा आधार धरा. ऐका, भक्तीच्या जोरावर जगाच्या मालकाला केवटानं एका पायावर उभं केलं. परमात्मा एका पायावर उभं राहिले आणि दोघही पाय धुवू लागले. आता एका पायावर उभं राहिल्या तोल जातो कोणाचा बी, हे का नाही, जातो का नाही तोल. आता मला माईक हे धरायला, परमात्म्याला तिथं काय होतं, काहीच नाही. परमात्म्याचा तोल जाऊ लागला, परमात्म्याचा तोल जाऊ लागला. इतक्यात केवट पुढे वाटलेला होता, पाय धुवू लागला. तोल जाणार, परमात्मा पडणार, एवढ्यात केवटाचं डोकं रामप्रभूच्या हातात आलं. ऐका बरं, रामप्रभूच्या हातात केवटाचं डोकं आहे आणि केवटाच्या हातात रामप्रभूचे पाय. संधी फार गोडे, संधी गोडे. आणि मग धुतले त्यानं पाय, दोन्ही पाय धुतले. बसामध्ये नावेमध्ये जानकी माता नावेत बसली, रामप्रभू बसले, लखनजी बसले आणि नाव निघाली. नाव निघाली, अर्ध्या पाण्यात गेली तर केवट लागला जोर जोऱ्यानं हसायला. जोर जोऱ्यानं हसतोय केवट, जोर जोऱ्यानं हसतोय. परमात्मा म्हणतात अरे का हसतो केवटा, अरे आम्ही वनवासी झालो म्हणून हसतो काय, अरे आम्ही राजाचे पोरं असून आमच्या अंगावर आले म्हणून हसतो काय, का हसतो केवटा. मग केवटाला सांगितलं खरं सांगू का देवा, खरं सांगू का. म्हटले काय, मी तुम्हाला फसवलंय. आम्हाला फसवलं, म्हटले हो. म्हणजे कसं काय, खरं सांगू का देवा, माझ्या काय लाकडाची बाई होणार नव्हती, ते इंद्रानं पाप केलं होतं
आस्तुबा नावाचं ते दगडाला शाप मागितला होता. त्रेतायुगामध्ये रामप्रभू या रस्त्याने येतील, त्यांच्या चरण स्पर्शाने तुझं असं काही माझ्या नावेचं नव्हतं. मग प्रभू तर म्हणले तो अर्धा तास बेजार केला आम्हाला, उजवा पाय उभा, डाव्या पाय उभा, का बेजार केलं? मग केवटाने सांगितलं, खरं सांगू का देवा, खरं सांगू का देवा, तुम्ही माझ्या दारात आलात, हात जोडून मला नाव मागत होतात, ही माझ्या जीवनातली संधी होती. तुम्ही माझ्या दारात आलात, हात जोडून नाव मागत होतात, ही माझ्या जीवनातली संधी होती. तुम्हाला फसवून सुद्धा तुमचे पाय धुतले, हे संधीचं केलेलं सोनं आहे. जो संधीचं सोनं करतो त्यानं हित साधला असं म्हणतात. आणि जो हित साधतो त्याच्या आई वडिलांना जे कृपाया धन्यता देतात. आणि अशा आई वडिलांच्या पोटी कुळात कसे मुलं जन्माला येतील? हो, सांगतायत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणाच्या कुळात सात्विक मुलं मुली जन्माला येत आहेत तर जो हित साधतो त्याच्या, आणि काय होतंय तयाचा हरिक, त्यांचा हर्ष देवाला सुद्धा होतो. का बरं हर्ष होतो देवाला? तर ते सतत काय करत असतात? अखंड भगवंताचं भजन, भागवत हे सगळं श्रवण करतात, भजन करतात. अभंगाचं तिसरं गीता भागवत Yes.
अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, विठोबाची ती सतत काय करत असतात, गीता भागवत जो आपला धर्मग्रंथ आहे, जे महापुराण आहे भागवत, जो धर्मगीता श्रीमद भगवद्गीता हे अखंड श्रवण करत असतात आणि अखंड देवाचं भजन करत असतात. म्हणून तयाचा हरिक त्यांचा हर्ष देवाला होतो. म्हणून बर का बर तर त्यांचा हरिक देवाला होतो, ते अखंड देवाचं भजन करतात, अखंड गीता भागवत श्रवण करतात. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आशांची सेवा मला घडो. अभंगाचं अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मला अशांची सेवा घडो. कशांची सेवा घडो? जे हितासाठी जागे आहेत, जे अखंड भगवंताचं भजन करतात, त्यांचा हर्ष देवाला होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशांची सेवा मला घडो. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा विठोबा. ऐका, जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आपुल्या हितासाठी जगद्गुरु तुकोबारायने आपलं हित साधलं. म्हणून आज हजारो लाखो म्हणायला हरकत नाही अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. त्यांच्याच अभंगावरती कीर्तन होत आहेत. त्यांच्याच या ठिकाणी तर जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्याचं पारायण आहे. आणि हे करत असताना जगद्गुरु तुकोबारायला त्रासही तेवढाच झाला. बरोबर आहे का नाही? त्रासही तेवढा झाला. ऐका, रामायणामध्ये ज्या वेळेला रावणानं विभीषणाला हाकलून दिलं, बरोबर आहे ना, हाकलून दिलं, त्यावेळेची एक चौपाई तुलसीदासजी लिहितात, साधू अवज्ञा पुरत भवानी. ज्या राज्यात, ज्या राष्ट्रात, ज्या गावात, ज्या घरात साधूचा अपमान होतो, देव सहन करत नाही. साधू आहे विभीषण, विभीषणाच्या कमरात लाग घातणारा रावण आहे. काही दिवसात लंकेचा नायनाट झाल्याशिवाय राहिला नाही. जगद्गुरु तुकोबारायला खूप त्रास झाला. म्हणून एवढीच विनंती, हा जो कोण्याही समाजाचा महात्मा असू द्या, कोण्याही धर्माचा महात्मा असू द्या, ख्रिश्चन धर्माचा असो, बौद्ध धर्माचा असो, मुस्लिम धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा महात्मा असू द्या, त्या महात्म्याला नमस्कार करता येत नाही, अजिबात करू नका. पण त्या महात्म्याची टिंगल टवाळी करू नका. कारण
महात्मा काहीच करत नाही, परंतु परमेश्वर देव मात्र बदल्या घेतल्यास हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याच्या. कशाप्रमाणे कल्पना करा. उदाहरण सांग, साधूचा वारकऱ्याची कधी निंदा करायची नाही. काय झालं बघा, एका श्रीमंत माणसानं एका गरीब महिलेला जेवायला घरी बोलवलं. ऐकताय तुम्ही सगळे, श्रीमंत माणूस आहे, गरीब महिलेला घरी जेवायला बोलवलं. आणि बिचारी महिला घरी जेवण्यासाठी श्रीमंताच्या घराकडे निघाली. 5 वर्षाचं बाळ त्या गरीब माऊलीचं आईच्या मागे लागलं. आता बाळ मागं लागत असतं, बाळ मागं लागलं. आई सांगत होती येऊ नको, पण ती बाळच ना मागं लागलं. श्रीमंताच्या घरी थाट श्रीमंतीचा होता, बसायला पाठ, पाठीला पाठ, ताटाला पाठ, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्या श्रीमंत महिलेने त्या गरीब महिलासाठी थाटमाट केलेला आहे. बरं, एका पाटावरती सुंदर असे दागदागिने त्या श्रीमंतानं त्या गरीब मावशीला देण्यासाठी ठेवलेले आहेत. एवढंच ना, एका पाटावरती सुंदर असा शालू त्या श्रीमंताने गरीब महिलेला देण्यासाठी. श्रीमंताचा थाट होता, चांदीचं ताट, फुलपात्र चांदीचं, वाटीत ताटाला शोभेल असे पदार्थ होते. लाडू, गुलाबजाम, बासुंदी, जे जे काय असेल ते श्रीमंताच्या घरचं पूर्ण सगळं ताट वाढलं. मावशी जेवायला बसणार, घास घेणार. तेवढ्यात काय झालं, 5 वर्षाचं बाळ सोबत आलं होतं ना, त्या 5 वर्षाच्या बाळानं आईच्या ताटातला गुलाबजाम उचलला आणि स्वतःच्या तोंडात टाकला. हे बघितलं कोण, त्या श्रीमंतानं. हाताची बाही माग केली त्या श्रीमंतानं आणि 5 वर्षाच्या बाळाच्या कानाखाली खाडकन लावून दिली. जशी चापट मारली, बाळ खाली पडलं. पालीसारखं तडफडून रडू लागलं. बॉल सारखा गुलाबजाम त्याच्या मुखातून उडाला. दात पडले, मुखातून रक्त आलं आणि पालीसारखं तडफडून ते बाळ रडू लागलं. हे बघितलं त्या बाळाच्या गरीब आईनं आणि ती जेवायला बसली होती ना, न जेवता उठू लागली. तर श्रीमंतानं हात जोडले, सांगितलं, मावशी तुम्ही सावकाश जेवा, सावकाश जेवा तुम्ही मावशी. हे सगळं सुगलात भोजन तुमच्यासाठी आहे मावशी. हे सगळा थाटमाट तुमच्यासाठी आहे, हा सुंदर शालू तुमच्यासाठी आहे, हे दागदागिने तुमच्यासाठी आहे. तुम्ही सावकाश जेवा. खरं सांगा, जेवण का होती माय? अवधीचं पोरग पालीसारखं तडफडून रडायले, दात पडले, तोंडातून रक्त आले, गुलाबजाम खाता खाता तोंडातला बाहेर आलाय. जेवण ती आई पहिल्यांदा विजेसारखी कडाडली त्या श्रीमंतावर. राखेल टाकून पेटल तुझं वैभव, नाही जेवणार मी. जसं बाळाला मारल्याच्या नंतर आई सहन करत नाही, तसं वारकऱ्याला दिलेला त्रास, साधू संतांचाच केलेला छळ हा भगवंताला सहन होत नाही. काय झालं बघा, वेळ झालेला आहे पण थोडस बोलतो. काय झालं, नवीनच लग्न झालं बरं का अमोल, नवीनच लग्न झालं आणि जोडफं रस्त्याने येत होत. थोडस ऐकण्यासारखं, जोडफं रस्त्याने येत होतं नवरा बायको दोघ जण आणि इकडून एक साधू जात होते. भगवे वस्त्र, दाढी जटा वाढलेली, गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळे आणि भजन करत तो साधू जात होता. आणि ते दोघं नवरा बायको रस्त्याने समोरून येत होते. रस्त्यावरून समोरून येत होते, साधू इकून जात होते. सहजच त्या साधूचा धक्का त्या नवऱ्या मुलीला लागला, त्या बाईला धक्का लागला. माझ्या बायकोला साधूचा धक्का लागला, राग आला तिच्या मालकाला आणि खूप खूप मारलं त्या साधूला. त्या बाईच्या मालकाने, नवऱ्याने खूप मारलं, इना फोडला, कपडे फाडले, चिपळ्या फोडल्या, खूप खूप मारलं. अख्खं गाव जमा झालं, गावानं चित्र पाहिलं, कोणी सोडवण्यासाठी गेलं नाही. खूप मारलं साधूला. साधू पुन्हा उठले, चालत 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 आपल्या आश्रमात निघून गेले. आणि हे दोघं नवरा बायको घरी गेले. ऐका, घरी गेले, काही नाही, फक्त नवऱ्यानं तिला पाणी प्यायला मागितलं. पाणी पिला आणि वाटवरती बसला. जसा बसला तसा कायमचाच बसला, कायमचाच बसला, मृत्युमुखी पडला. अख्खं गाव जमा झाला. अरे याला कुठला आजार नव्हता, याला काही दुःख नव्हतं, कसलंच काही नव्हतं, एकदम मृत्युमुखी पडला. नक्कीच त्या साधूने याला शाप दिला, बरोबर आहे ना? त्या साधूने याला शाप दिला असावा. आणि मग
अख्खं गाव साधूच्या आश्रमात काय महाराज, स्वतःला महाराज म्हणून घेता, स्वतःला साधू म्हणून घेता, लोकाला शाप देऊन मारता. साधू म्हणजे अरे नेमकं काय मानताय तुम्ही माझ्या काही लक्षात येत नाही. असं कसं लक्षात येत नाही? तुम्हाला नाही का सकाळी त्या मुलाने मारलंय? मग साधू म्हणतात हो त्याने मला मारलंय. म्हटलं त्याने मला काय मारलंय? अहो महाराज, अहो तुमचा नक्का धक्का त्या बाईला लागला. हो मग माझा धक्का तर त्या बाईला लागला, त्याला कुठं लागला होता, त्याने का मारलं मला? असं कसं बोलता महाराज? गावकरी म्हणतात असं कसं बोलता? ती बाई आहे, तिचा तो मालक आहे, तिला लागलेला धक्का तिचा मालक कसा सहन करेल? साधू म्हणतात तेच म्हणतो ना मी, तिला लागलेला धक्का तिच्या मालकाला सहन झाला नाही, तिला लागलेला धक्का तिच्या मालकाला सहन झालं नाही, तिच्या मालकाने मला मारलंय, त्याने मला मारलंय, हे माझ्याही मालकाला सहन झालं नाही, माझ्या मालकाने त्याला मारलंय. येते लक्षात? म्हणून साधूची कधी निंदा, जगद्गुरु तुकोबारायला त्रास झाला, माऊली ज्ञानोबारायला त्रास झाला, पण ते हितासाठी जगले आणि आपल्याला सुद्धा त्यांनी शिकवण दिलेली आहे. ऐका, आपला टाइम झालेला आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी पूर्णविराम करतो. या कीर्तनाला उपस्थित सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, महाराज मंडळी, सगळे भजनी मंडळी, मधुकर महाराज असतील, भाऊसाहेब महाराज, गणेश महाराज असतील, आमचे गुरुजी गुरुवर्य आदरणीय महाराज असतील, बाळू महाराज असतील, तसेच उत्कृष्ट ज्यांची साऊंड सिस्टीम मायगावातील रोहिणेकर डोने साऊंड सिस्टीम रोहिणा, तुम्हाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. आदरणीय बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित, बाबाच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय गावातीलच बाबा आहेत. सर्वच महाराज मंडळी, महादेव महाराज, तोंडीराम महाराज, दगडूबा महाराज, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या अभंगाचा शब्दार्थ भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच आहे असं मला म्हणायचं नाही. प्रत्येकाच्या अभ्यासानुसार, प्रत्येकाच्या चिंतनानुसार, प्रत्येकाचे अभंग सोडवण्याची वेगवेगळी पद्धत असते. आणि जे काही चांगलं असेल, जे काही मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला असेल, ते आमचा गुरुजीचा प्रसाद आहे. आणि जे काही वाईट आहे, वाईट मुखातून शब्द निघाले असतील, ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे चांगलं आहे ते घ्या, जे वाईट आहे ते मला द्या. मी पुन्हा धोत्रात घेतो आणि आपल्या जाता जाता पूर्णा नदी झटकून देतो. पूर्णा काय? दुधना नदी. संघ कशाला नेऊ? आपल्या तिकडे कशाला न्यायचं? इथं झटकून देऊ. ऐका, सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. आमच्या खरं पाहायला गेलं तर माझं कीर्तन या सप्ताहामध्ये नव्हतं. आमचे भाऊ अर्जुन महाराज बादाड यांचं कीर्तन या कार्यक्रमात होतं. पण महाराजांची कथा संभाजीनगरच्या पलीकडे गंगापूरला चालू आहे. 5 वाजता कथेची सांगता झाली आणि तितक्या लांबून येणं शक्य नव्हतं. म्हणून बाळू महाराजांनी मला फोन केला आणि महाराज तुम्हाला तरी यावंच लागतं. महाराजांच्या फोन स्वीकारून मी आलो आणि वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबारायाच्या, जगद्गुरु तुकोबारायाच्या, वेदांतचार्य रंगनाथ महाराज गुरूंच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर